नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली असून एसआयटी पुढील चौकशी करत आहे। मात्र याच अशोक खरातची पाद्यपूजा करतानाचे रुपाली चाकणकर यांचे काही फोटो समोर आले होते। त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांना अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। दरम्यान या राजीनाम्याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे। त्यांनी पोस्टमध्ये काय लिहिलंय ते जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, खरात प्रकरणाबाबत पहिल्याच दिवशी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरांदे संबंध नाही। आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहे। सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच। हा तपास पारदर्शकपणे व निष्पन्नपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे। आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, हा राजीनामा नाही, गच्छंती आहे। तसेच अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली। त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, एक ओळीचा राजीनामा। सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील, मी वाटच बघत होते। हा राजीनामा समर्पित डॉक्टर संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न यांनी केला। त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही, त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली। कर्माचे फळ चुकत नाही, याच जन्मात भोगावं लागतं।